रिसोड येथे सिद्धेश्वर विद्यालयातर्फे उत्साहात निघाली वृक्षदिंडी. झाडे लावा झाडे जगवाचा दिला संदेश. रिसोड प्रतिनिधी. जे लोक जनहितार्थ कार्यासाठी झटले, पशुपक्षी आणि निसर्गाच्या संरक्षणार्थ ज्यांनी मोलाचे काम केले, अशाच त्यागी लोकांचा स्मृतिदिन दिंडी किंवा पालखी काढून साजरा केला जातो. वृक्ष हे सुद्धा ऋषितुल्य असून समाजाला केवळ देण्याचेच काम करतात, असे प्रतिपादन वृक्षमित्र गजानन मुलंगे यांनी केले. स्थानिक सिद्धेश्वर विद्यालय, रिसोड येथून वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाला चालना मिळण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या वृक्षदिंडी प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख मान्यवरांची उपस्थिती आणि दिंडीला हिरवी झेंडी. वृक्षदिंडीला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुढील मान्यवर उपस्थित होते: महेश वाणी, केशव देवकर, शिवशंकर माळेकर, वनरक्षक, प्रादेशिक वन विभाग, रिसोड; गजानन कोरडे, पोलीस पाटील, रिसोड; ज्ञानेश्वर मगर, मुख्याध्यापक, सिद्धेश्वर विद्यालय; माधुरी इरतकर, सभापती, बांधकाम विभाग, नगर परिषद, रिसोड. रांगोळ्यांच्या पायघड्या आणि घोषणांनी दुमदुमला परिसर. विद्यालयामधून दिंडीचे प्रस्थान होताच लता घोडेकर, अंजली भालेराव आणि कविता वैराळे या हौशी महिलांनी दिंडीच्या मार्गावर अत्यंत आकर्षक रांगोळ्या काढून दिंडीचे उत्साहात स्वागत केले. या दिंडीत विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन झाडे लावा, झाडे जगवा आणि एक मूल एक झाड अशा पर्यावरणाविषयी जनजागृती करणाऱ्या घोषणा दिल्या. ही दिंडी विद्यालयातून निघून अष्टभुजा देवी चौक, महावीर चौक, ब्राह्मण गल्ली, कुंभार गल्ली मार्गे फिरून पुन्हा विद्यालयात परत आली. वृक्ष हे ऋषितुल्य. गजानन मुलंगे यांचे विचार. दिंडीच्या समारोपीय प्रसंगी बोलताना गजानन मुलंगे यांनी वृक्षांच्या त्यागाचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, खरे साधू संत समाजाला फक्त देण्याचे काम करतात, त्याचप्रमाणे वृक्ष सुद्धा कोणतीही अपेक्षा न ठेवता मानवाला आयुष्यभर साथ देतात. लहानपणी पांगुळगाड्याच्या रूपाने चालायला शिकवण्यापासून ते म्हातारपणी काठी बनून तोल सांभाळण्यापर्यंत वृक्ष आपली साथ देतात. अग्नीचा शोध लागण्यापूर्वी कंदमुळे आणि फळे खाऊनच मानवाने आपला उदरनिर्वाह केला आहे, हे आपण विसरता कामा नये. मानवाने वृक्षाची एक फांदी कापली तरी तोच मनुष्य त्याच वृक्षाच्या दुसऱ्या फांदीखाली दुपारचे जेवण करून विसावा घेतो. यापेक्षा वृक्षाच्या त्यागाचे दुसरे उत्कृष्ट उदाहरण कोणते असू शकते? म्हणूनच वृक्ष ऋषितुल्य आहेत आणि त्यांची दिंडी काढून रोपण व संवर्धन करणे काळाची गरज आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी निर्मला कांबळे, नवनाथ बोंडे, निखिल तहकीक, पवन काळे, अभिजित भुजबळ, अनंता मापारी यांच्यासह विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य व परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव मुंढे यांनी केले तर उपस्थितांचे आभार भागवत नागरे यांनी मानले.